चला चला अंतरली संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला अंतरली संघ क्षेत्ररक्षण लावून. संघ प्लीज. कुठलं तुम्ही कुठलं तुम्ही आता बॉलरचं नाव काय? पिंट्या हजारे. हॅलो. सलामीची जोडे आपण पाहतो. अमित आणि पिंट्या तर गोलंदाज. पिंट्या आपण पाहतो 5 षटकांची लढत असेल. चला गेम इज ऑन. लेट्स प्ले. गोलंदाज पिंट्या तयार. स्ट्रायकरला अमित. रॅडम ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी. खोलर टप्प्याचा चेंडू हाताळा. लेग बिफोर बाद नसेल. लेग बिफोर बाद नसेल लक्षात घ्या. लेग बिफोर नाहीये. बिनबाद एक. अंतरलीचे 2 प्रेक्षक सकाळी 9 वाजता आले. त्यानंतर जे घरी गेले ते परत आलेच नाहीत. आलेत का? पिंट्या तयार. राईट राऊंड द विकेट. स्ट्रायकरला आपण पाहतो बाळा. डावकर फलंदाज. उलटा चेंडू ऑन साइडला खेळले. क्षेत्ररक्षक आले. चौकार आला बाळाच्या बॅटमध्ये पहिल्या चेंडूवर. बिनबाद 5. पहिल्या चेंडूवर लेगबाजच्या स्वरूपात सिंगल आली. दुसऱ्या चेंडूवर चौकार आलाय. 5 धावा आल्या एकूण 2 चेंडूंमध्ये. ऑन साइडला मोठा फटका. पंच नितीन पाटील वाईट षटकाराचा इशारा करतात. 6 धावा आल्यात.
11 धावा आपण पाहतो धाव फलकावर. तीन चेंडूंमध्ये तब्बल 11 धावा आल्यात. मागच्या चेंडूवर आपण पाहिलं चौकार आला, त्या पुढच्या चेंडूवर षटकार. पिंट्या राईट आर्म द विकेट. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होते. सिंगल आली आहे. धावसंख्या 12 वर पोहोचते. अशा पद्धतीने पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या. धाव फलकावर 12. बॉलर्स नेम चिंतामण. बिनबाद 12. चिंतामण येतात दुसरं षटक घेऊन. स्ट्राईक एंडला 12. पहिल्या फिरतीत शेवटचा सामना आपण पाहतो अंतरली विपक्ष गोलवली. पहिला चेंडू मोठा फटका बाळाच्या बॅट मधून आलाय. षटकार 6 धावा. धावसंख्या तब्बल 18 वर पोहोचली आहे. पप्पू पाटीलनी चर्चा केली चिंतामणची अशा कशा पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करायची आहे, कारण पहिल्याच चेंडूवर बाळाने षटकार ठोकलाय. धावसंख्या पोहोचली तब्बल 18 वर. पुन्हा एकदा मोठा फटका. आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झाला. षटकार पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 षटकार आलेत बाळाच्या बॅट मधनं. नितीन चौकार आहे की षटकार आहे? षटकार. बघा चौकार बोलू नका तुम्ही, बाहेरून नका बोलू. धावसंख्या 22 वर पोहोचली. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा षटकार. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकलेत फलंदाजानं. धावसंख्या पोहोचले तब्बल 28 वर. आक्रमक रूप धारण केलं फलंदाज बाळानं. धावसंख्या तब्बल 28. चिंतामण पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका. बॅक टू बॅक 4 षटकार ठोकलेत. धावसंख्या तब्बल 34 वर. 4 षटकार बॅक टू बॅक आपण पाहतोय. ऑन साइडला खेळले. चेंडू पडतोय नो मॅच लँड मध्ये. चौकार आलाय. धावसंख्या पोहोचले तब्बल 38 वर. 4 चेंडूंवर 4 षटकार. पुढच्या चेंडूवर आपण पाहतो 5व्या चेंडूवर चौकार. धावसंख्या पोहोचली तब्बल 38 वर. 40 माफ करा 40 झालेत. अशा पद्धतीनं डॉट चेंडूची समाप्ती होते. 2 षटक संपलेत. धावसंख्या आपण पाहतो 40.
मोहन. 2 षटकांमध्ये तब्बल 40 धाबा आपण पाहतोय. पहिल्या षटकात 12, दुसऱ्या षटकात 28. मोहन आलेत गोलंदाज. बरोबर आहेत. अमित स्ट्राईक एंडला. गोलंदाज तयार मोहन. वाईट चर्चा करतात पंच. धावसंख्या 41. 2 षटकांमध्ये तब्बल 40 धाबा आपण पाहिल्या. पहिल्या षटकात 12, दुसऱ्या षटकात 28. एकूण धावसंख्या 41. मोहन पुन्हा एकदा तयार. लेफ्ट मोवर विकेट. ऑन साइडला खेळलेत. अमितच्या बॅटबंद चौकार आलाय. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला बाळानं चांगली फलंदाजी केली आणि या षटकामध्ये आपण पाहतोय अमितच्या बॅटबंदा चौकार आला. धावसंख्या पोहोचली तब्बल 45 वर. पहिल्या षटकामध्ये पिंट्याने फक्त 12 धावा खर्च केल्या होत्या. मात्र चिंतामणने 28 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकात धावसंख्या 45. मोहन पुन्हा एकदा तयार. लेफ्ट मोवर विकेट. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळतायत. पहिली धाव तर वेगाने घेतली. दुसरीसाठी नक्कीच प्रयत्न करतील. दोन्ही फलंदाज पुढे सरकतायत. तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा आल्या धावफलकावर. धावसंख्या 48. धाबा आपण पाहतो. धावफलकावर षटक क्रमांक 3 मार्गस्थ. पहिल्या षटकात 12, दुसऱ्या षटकात 28. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. फलंदाज अमितनं स्ट्राईक एंडला बाळा. धावसंख्या 48. मोहन लेफ्ट मोवर विकेट. चांगली गोलंदाजी. गुड बॉल. डॉट बॉलची समाप्ती होती. मागचा चेंडू डॉट. त्या पुढच्या चेंडूवर ताबडतोब उत्तर द्यायला फलंदाज बाळानं षटकार आलाय. धावसंख्या तब्बल 54 वर पोहोचली आहे. मोहन पुन्हा एकदा तयार. लेफ्ट मोवर विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका. झेल सुटला आणि आलाय हा षटकार. आणि फलंदाज बाळाने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलंय. 50 धाबा कंप्लीट. 50 पूर्ण झाल्यात. जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर तब्बल 59 धाबा. 60 धाबा. पुन्हा एकदा मोठा फटका. बॅक टू बॅक आता येतोय हा तिसरा षटकार. धावसंख्या 66 वर पोहोचली आहे. अशा पद्धतीने 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तब्बल बिनबाद 66. या स्पर्धेतील पहिला अर्धशतक ठोकण्याचा बहुमान पटकावला तो जय हनुमान 40+ गोलुली संघाच्या फलंदाज बाळानं. आणि 8 षटकारांनी 2 चौकार ठोकल्याचा फलंदाजाने आतापर्यंत. धावसंख्या आपण पाहतोय 66 धावा. काल आपण पाहिलं होतं पिसुली संघाचा फलंदाज
नरेशनं चांगली फलंदाजी केली. पिंट्या जो गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये फक्त 12 धावा केल्या, तोच गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 66. अमित स्टायकेनला बिनबाद 66. ऑफ साइडला सुरेख फटका, जागा बनवली, षटकार आला. धावसंख्या पोहोचले तब्बल 72 वर. 72 धावा आपण पाहतो. धावफलकार पिंट्या पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर विकेट. उलटा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क झालेला नाही, तोपर्यंत सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. 2 धावा. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा आल्यात. धावसंख्या तब्बल 75 वर पोहोचली आहे. 75 धावा आपण पाहतो धावफलकावर. मोठा फटका ऑन साइडला खेळले. बघूया पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. 2 धावा घोषित. धावसंख्या 77. मोठा फटका, षटकार जातोय बाळाच्या बॅटमधनं. धावसंख्या 83 वर पोहोचली आहे. दोन्ही फलंदाज आक्रमक रूप धारण केलं. अमित आणि बाळानं स्ट्रायकरला बाळा ऑन साइडला खेळले. दुसरीचा प्रयत्नाचा इशारा केलाय, प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव येते का पाहायचं धावफलकावर. सहजरित्या दुसरी धाव येते धावफलकावर. धावसंख्या पोहोचली ती 85 वर. शेवटचे षटक हाताळण्यासाठी चंद्रकांत पाटील येत आहेत. धावसंख्या आपण पाहतो 85. पहिला चेंडू, मोठा फटका, अमितच्या बॅटमधनं षटकार आलाय. धावसंख्या 91. बघूया शतक पूर्ण करतोय का संघ. 9 धावा अजूनही कमी असतील. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. चंद्रकांत राईट आर्म राऊंड विकेट. धावांचा डोंगर उभारलाय आपण पाहतो गोलुली संघानं. बाळाने या स्पर्धेतील पहिला अर्धशतक टोकलं. अमित चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्या 91. 91. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. अमित स्टायकनला चंद्रकांत राईट आर्म राऊंड विकेट. ऑन साइडला खेळले, क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू इथं सीमा रेषेच्या बाहेर होतो. फरार चौकार. धावसंख्या 95. धावा आपण पाहतो. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. चंद्रकांत दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा 2 धावा येतात. धावसंख्या 97. तीन चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. 97 धावा आपण पाहतोय. पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी आपण पाहतोय. 97 धावांची पार्टनरशिप भागीदारी आपण पाहतोय. धावसंख्या 98.
दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. चंद्रकांत राईट आर्म राम द विकेट. बाळा स्ट्राईक आणला. अशा पद्धतीनं गोलोली संघाच्या 100 धावा पूर्ण झाल्यात. एक चेंडू बाकी असेल. पहिल्या विकेटसाठी नाबाद 100 धावांची पार्टनरशिप आपण पाहतो बाळा आणि अमित दरम्यान. स्पर्धेतील पहिला अर्धशतक ठोकला फलंदाज बाळानं. शेवटच्या चेंडूवर षटकाराला धावसंख्या पोहोचली ती 106. 20 चेंडूंमध्ये बाळानं 74 धावा नाबाद कुठल्या. 10 षटकार ठोकले. बाळासाठी टाळ्या होत्या. जबरदस्त फलंदाजी. आणि अमित या फलंदाजानं 10 चेंडूंमध्ये 29 धावा नाबाद. 2 षटकार 2 चौकार.
पहिल्या षटकाचे गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर मंगेश गायकर होते गोलंदाज, फक्त एका धावेचे षटक हाताळलं. बिनबाद 107 धावांचं लक्ष्य. अमित राईट मोर विकेट. पहिला चेंडू निर्धाव, डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. ऑफसाईडला खेळले, चेंडू पडतो नो मॅच मध्ये. प्रेम पाटील आहेत, दुसरी धावाचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत धावा येतात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 3 वर. गुड बॉलिंग. निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये. आतापर्यंत एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये. आतापर्यंत 9 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा आल्यात. त्यावरून आपण अंदाज बांधू शकता किती चांगली गोलंदाजी करतात. अमित मंगेशने चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गुड बॉलिंग. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिल्या 17 106 धावा कुठल्या. अंतर्ली संघावर दबाव वाढवला आणि मंगेश आपण पाहिलं एका धावेचे षटक हाताळलं. अमित चांगली गोलंदाजी करतात. ऑनसाइडला खेळलेत. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहतो. षटकार आला पप्पूच्या बॅट मधनं. अशा पद्धतीने 2 षटकांचा वाजवी खेळ इथे समाप्त झाला. टोटल धावसंख्या आपण पाहतो बिनबाद 9 धावा. अठरा चेंडू आणि 98 धावांचं लक्ष्य खूप कठीण झालंय अंतर्ली संघासाठी. प्रेम पाटील तिसरं षटक हाताळण्यासाठी येतात. स्ट्रायकरला चंद्रकांत. 18 चेंडू 98 धावांचं लक्ष्य. पहिला चेंडू फ्रंटफुटला पुढे आले. झेलची शक्यता निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक मागे सरकले आणि इथं चंद्रकांतच्या बॅट मध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार आला. धावसंख्या पोहोचली आहे 15 वर. धावसंख्या 15 वर पोहोचली आहे. प्रेम पाटील राडा मोवर विकेट. स्ट्रायकरला चंद्रकांत. धावसंख्या 15 वर पोहोचली आहे. उलटा चेंडू ऑन साइडला खेळले, चौकार आला. धावसंख्या 19. चंद्रकांत चांगली फलंदाजी करतात, मात्र लक्ष फार मोठं ठेवलं गोलवली संघानं. 107 धावांचं. 2 चेंडूंमध्ये तब्बल 10 धावा आल्यात. प्रेम पाटील पुन्हा एकदा तयार. राडा मोवर विकेट. वाईटचा इशारा करतात पंच नितीन पाटील. धावसंख्या पोहोचली ती 20 वर. ऑफ साइडला सुरेख पंच केला. फ्रंट फुटला पुढे सरकले होते. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. दुसरी धाव येते धाव फलकावर. धावसंख्या पोहोचली ती 22 वर. सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली 23 वर.
धनाजी दादांना आपण यष्टांच्या मागे पाहता चांगला प्रयत्न केला. उंच गेला चेंडू, बघूया पिंटे आले चेंडू खाली, झेल सुटला. तोपर्यंत फक्त सिंगल आली. धावसंख्या पोहोचली होती 24 वर. एक चेंडू बाकी असेल. प्रेम पाटील धनाजी दादांना आपण पाहतो यष्टांच्या मागे सुरेख झेल टिपलाय. फलंदाज चंद्रकांत बाद झालेत. चला मानिवली आणि काटे संघ टॉस साठी या प्लीज. जयदास डॉट बॉल. क्या बात है जयदास. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. विजयाच्या दिशेने वाटचाल करतो जवान 40+ गोलवली संघ. पहिल्या सत्रामध्ये 106 धावा कुठल्या. बाळाने अमितने चांगली फलंदाजी केली आहे. उलट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. डॉट बॉल. आतापर्यंत 10 चेंडू डॉट खेळलेत फलंदाज पप्पू पाटील. पुन्हा एकदा गोलंदाज जयदास. दांड्या गोल यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय जयदासच्या माध्यमातून. धावसंख्या फक्त आपण पाहतो 24. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी असेल. चला मानिवली आणि काटे संघ टॉस साठी या प्लीज. गुड बॉलिंग. चार चेंडूंमध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाही. गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी जयदास. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बघूया स्पर्धेतील पहिलं मेडन शतक हाताळतो तो गोलंदाज जयदास. वाईड चेंडू. संधी होती. आडनाव काय रे श्यामदादा. बघा श्यामदादा येतात. कोच पण आहेत गोलंदाज पण आहेत. आणि काल त्यांची एक सीमारेषेच्या बाहेर त्यांनी झेल टिपला. ती क्लिप व्हायरल झाली. 20,000च्या वर लाईक्स भेटलेत श्यामदादांना. शेवटचा षटक मार्ग असते गोलंदाज श्यामदादा. षटकार आलाय. धावसंख्या 31. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होती. पुन्हा एकदा निर्धाव.
श्यामदादा चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवर षटकार, त्या पुढचे 2 चेंडू निर्धाव. वाईट चेंडू. धावसंख्या 32. ऑन साइडला खेळलेत. 2 धावा आल्यात. धावसंख्या 34. यांच्याकडनं श्याम मंगेश म्हात्रे यांच्याकडनं श्यामदादांना 50 रुपये आले. चांगली गोलंदाजी केली. या श्यामदादा या. आणि काल तुमची जी क्लिप व्हायरल झाली 20,000 लाईक्स भेटलेत. तर मी रघुनाथ दादांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते श्यामदादांना ते 50 रुपये द्या. मंगेश म्हात्रे यांच्याकडनं ते बक्षीस आलंय त्यांना. चला काटे संघ या टॉस साठी. सामना असेल तो एका बाजूला जय दुर्गा माता 11 काटे विपक्ष स्वर्गीय प्रतीक गायकर 11 मानिवली.